लिंबू, निंबू, लेमन, तुम्हाला जे पटेल, जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही बोलू शकता. जय मल्हार मंडळी, नो बकवास सीधी बात. आजची रेसिपी आहे लिंबाचं लोणचं. झटपट मसाले, लवंग, मिरी आणि एक हिंगाचं तुकडं घ्यायचं, ते थोडंसं दळून घ्यायचं आहे आपल्याला खलबत्त्यातच. नंतर कढाईमध्ये जिरं आणि बडीशोप एक चम्मच घेऊन ते व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे हलकं भाजायचे, जास्त भाजायचे नाही. त्यात थोडी मोहरी टाकून छान मसाला तयार करून घ्यायचा. नंतर लिंबू 5 मिनटं मिठाच्या पाण्यात राहू द्यायचे, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. नंतर तुम्हाला पाहिजे तसे तुकडे करून घ्या तुम्ही, त्याच्या बिया काढून घ्यायच्या मात्र, नाही तर बिया खाताना आपल्याला चांगलं नाही लागत आणि लोणचं पण कडवट होतं. नंतर एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे अर्धा वाटी आणि ते छान गरम करून घ्यायचं. नंतर ते खाली उतरवायचं, त्याच्यात मोहरी टाकायची, तडतडू द्यायची. त्याच्यानंतर लवंग आणि मिरी पण त्याच्यात छान फ्राय करायची, म्हणजे खूप जास्त फ्राय नाही होत पण नॉर्मल फ्राय होतो, कच्चापणा जात. त्यात चिमूटभर हिंग घालायचं. नंतर त्यात मीठ टाकायचं, हळद टाकायचं चमचाभर, धने पावडर आणि लाल तिखट तुमच्या टेस्ट बडनुसार टाका. नंतर निंबूचे तुकडे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला ना ॲल्युमिनियमच्या भांड्यात राहू द्यायचं नाहीये, कारण असं की लिंब हे ॲसिडिक असतात आणि त्याची रिॲक्शन होऊ शकते ॲल्युमिनियमच्या भांड्यात. त्याच्यामुळे तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करा. नंतर ओव्हरनाईट त्याला झाकून ठेवा असं टाईट करून. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये मी पावशर गूळ घातलेला आहे. अर्धा किलो लिंबू होते त्याच्यामुळे तुम्ही 1.5 पावशर पण घालू शकता. तुमच्या टेस्ट बडनुसार तुम्ही त्याला गोड करू शकतात. किती पण दावे केले तरी सुद्धा लिंबाचं लोणचं हे थोडंसं तुरट लागतं, कारण त्याची साल ही तुरट असते. तुरट फ्लेवर येऊ नये म्हणून वरून मी गूळ लावला. हे लोणचं तुम्ही 10-15 दिवस वरती राहू द्यायचे, पण त्याला रोज घुसळायचं आहे, मिक्स करायचं आहे, नाही तर ते फंगस येऊ शकतं त्याला. नंतर मग सॉफ्ट झाल्याच्या नंतर तुम्ही फ्रीजमध्ये त्याला वर्षभरही टिकवू शकता.